नमस्कार मित्रांनो, तर आज मी खूपच टेस्टी आणि हेल्दी असणारा असा पेरी पेरी मखाना रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे। तर इथे मी मखानाचं पॅकेट घेतलेलं आहे, कढई तापत ठेवलेली होती। त्याच्यानंतर कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा तूप किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप टाकू शकता। तूप थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मखाने ॲड करणार आहोत। तर इथे तूप गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आपण मखाना टाकलेला आहे। तर आता हा मखाना चांगला भाजून घ्यायचा आहे। या रेसिपीमध्ये हा खूप महत्त्वाचा घटक आहे की मखाना हा कुरकुरीत भाजला गेला पाहिजे। जर तुम्ही तो मऊ ठेवला तर तो कायम असा तुम्हाला असा चिंगमसारखा असा मऊ लागू शकतो, त्यामुळे कुरकुरीतच ठेवा, त्याशिवाय टेस्ट येणार नाही। दुपारी आपल्याला खाण्यासाठी किंवा आपण मूवी बघत असो किंवा लहान मुलांना देण्यासाठी आपल्याला हा स्नॅक म्हणून खूप छान आहे, हेल्दी रेसिपी आहे। तर तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता। आणि तुम्हाला अशा छोट्या मोठ्या रेसिपी जर बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही अशाच नवीन रेसिपी ट्राय कराल। मी इथे कढईतले मखाने थोडे कमी केले आहेत, जेणेकरून ते चांगले भाजले जावे। त्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे मखाने आता भाजून घेणार आहे। तर तुम्ही पण घेताना आधी थोडेच घ्या, जेणेकरून ते कुरकुरीत भाजावेत। तर इथे मी मखाने चांगले भाजून घेते, त्याच्यानंतर तुम्हाला मी पुढची प्रोसेस सांगते। तर मखाना भाजला आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही 1 मखाना घ्या आणि तो चुरतोय का पहा। जर चुरत असेल तर गॅस बंद करा, आणि जर नसेल चुरत तर तुम्ही तो थोडा वेळ रोस्ट करून घ्या। तर मखाना मी परत एकदा भाजून घेतलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकतात की मखाना हा चुरतोय, त्यामुळे आता हा झालेला आहे। तर आता गॅस बंद करायचा। इथे मी मखान्याची पहिली बॅच चांगली भाजून घेतलेली आहे। तर आता मी पटकन दुसरी मखान्याची बॅच भाजून घेते। कढईमध्ये 1 चमचा तूप घ्या। तूप थोडं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 3 घटक टाकायचे, एक हळद, मीठ आणि पेरी पेरी मसाला। तर इथे मी हळद टाकलेली आहे, थोडंसं चवीनुसार तुम्ही मीठ टाकायचं। त्याच्यानंतर मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही सहज मिळेल असा पेरी पेरी मसाला टाकायचा आहे। तर मी पहिल्या बॅचसाठी 1 पॅकेट पेरी पेरी मसाला इथे टाकते आणि तो चांगला भाजून घेते। तर मसाला भाजल्यानंतर आपल्याला लगेचच याच्यामध्ये आपला रोस्टेड मखाना टाकायचा आहे। आता तो चांगला परतून घ्यायचा। 3 ते 4 मिनिटं तुम्ही चांगला याला परतून घ्या। ते आपला मखाना चांगला भाजून घेतलेला आहे। तर आता तुम्ही याला एका ताटामध्ये काढा, थोडंसं गार होण्यासाठी ठेवा आणि त्यानंतर स्टोर करा। तर हे पहा, आपला मखाना असा दिसतोय, खूप यम्मी, चटपटीत आणि क्रंची झालेला आहे। तर मी दुसरी बॅच सुद्धा अशीच भाजून घेते मसाल्यामध्ये। तर माझे इथे दोन्ही बॅच कंप्लीट झालेले आहेत। तर आता तुम्हीच बघू शकता इथे की कसा सुंदर असा आपला मखान्याची रेसिपी झालेली आहे। आणि हे पाहू शकता तुम्ही की किती लगेच सुरतोय, तो एकदम क्रंची लागतोय आणि टेस्टीही झालेला आहे। नेक्स्ट रेसिपी कोणती पाहायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा।